त्यांना सुद्धा इथं मंचावर मी आमंत्रित करतो. आपल्या शाळेचे मुख्याध्यापक बेटी सर करतील अशी त्यांना विनंती. साजरा करूया. हा राष्ट्रीय सण कारण आहे तो आपला प्रजासत्ताक गीत. सन्माननीय राष्ट्रपती आदरणीय प्रमुख पाहुणे, माझे प्रिय शिक्षक आणि माझे प्रिय देशवासीयांनो, आज आपला भारत देश आपला प्रजासत्ताक गीत म्हणून मोठ्या थाटामाटात साजरा करीत आहोत. आज आपला भारत देश प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या या शुभ मंगल प्रसंगी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप शुभेच्छा. राज्यघटना अंमलात आली. तारीख 26 जानेवारी. फडकव तिरंगा करू साजरी लोकशाहीची ही भरारी. एवढं बोलून मी माझे भाषण संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 26 जानेवारी 1950 रोजी भारतात संविधान लागू झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे जनक आहेत. 26 जानेवारी हा आपला राष्ट्रीय सण आहे व आपण या दिवशी झेंडा वंदन करीतो. सर्वांना 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. बोला भारत माता की जय. वंदे मातरम. धन्यवाद. अतिशय थोडक्या शब्दामध्ये तिने आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. माझे नाव निरोजा संजय राकडे, वर्ग 4. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराज, गावातील आमतील गावकरी, पाहुणे मंडळी, तसेच माझे शाळेतील माझे सर्व शिक्षकगण व माझे प्रिय वर्गमित्र, विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनो, आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस. मित्रांनो, आजच आपल्या देशाची खरी सत्ता मिळाली होती. इंग्रजांनी आपल्या भारत देशावर 150 वर्ष राज्य केले. आपल्या लोकांना अनेक प्रकारचे छळ केले, पण या अन्यायाला न जुमानता महात्मा गांधी, इंदिरा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, राजगुरू, अग्नी थोर महापुरुष आपल्या प्राण्याची आहुती या देशाकरिता दिली. कारण बरेच व्यक्ती बोलणारे आहेत, म्हणून मी माझ्या भाषणाला संपविराम देतो. जय हिंद, जय भारत. अकोली सचिन वानखडे, वर्ग 4. लहरतो आहे तिरंगा अभिमानाने उंच आज आकाशी. उजळून ठेवू सारे रंग त्यांचे, घेऊया प्रण हा एकमुखाने. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, गावातील प्रमुख पाहुणे व माझे मित्रमैत्रिण व माझे गुरुजन. 15 ऑगस्ट 1947 ला आपला देश ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य झाला. स्वातंत्र्यानंतर आपला देश नीट चालवण्यासाठी कोणताही नियम कायदा नव्हता. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या 2 वर्ष 11 महिने 18 दिवसांच्या अथक परिचयानंतर भारतीय राजघटना तयार केली. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की जय.
जानेवारी 1950 रोजी भारताची राज्यघटना लागू केली. भारतीय राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अथक परिश्रमाने मेहनतीने आपल्या राष्ट्राचे हित डोळ्यासमोर ठेवून आपल्या प्रकृतीची समान बाळगता 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढ्या कालावधीत अत्यंत जबाबदारीने पूर्ण केली. आपल्या देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. भारतीय संविधान हे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय व एकता या तत्वावर आधारित आहे. भारत देशाची राज्यघटना लागू झाल्यापासून काही लोकशाही देशांमध्ये नांदी लागली. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांची खूप हाल अपयशा सहन केल्या. आपण त्यांना स्मरण करूया आणि वीर सलामी देऊया. जय हिंद, जय भारत. संजय राकडे, वर्ग 6वा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूजन गुरुजन आणि माझ्या बालमित्रांनो, मी आज तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी 2 शब्द बोलणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्याल अशी अपेक्षा बाळगतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे भाग्यविधाते आहेत. त्यांनी दिलेल्या संविधानामुळे ज्या देशात स्वातंत्र्य, समानता, बंधुता आणि न्यायाचे राज्य चालू आहे, त्यांनी या देशातील बहुजन, वंचित, शोषित यांना हक्क आणि अधिकार मिळवून दिले. त्यांच्या आणि प्रेरणेने या देशातील कोटी कोटी बहुजनांचा उद्धार झाला. अशा या महान देशभक्त भारताच्या भाग्यविधात्यास मी कोटी कोटी प्रणाम करतो. जय हिंद, जय भारत. माझे नाव धरती विष्णू नेवारी, वर्ग 7वा. विविधतेत एकता आहे, आमची शान म्हणूनच आहे. भारत देश महान, भारत देश महान. सर्वांना नमस्कार. माझे नाव धरती आहे. आज 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत. सर्वांना प्रथम तुम्हा सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा आपला एक राष्ट्रीय सण आहे. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाला संविधान लागू झाले. भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान मानले जाते. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाला इतके बोलून मी दिनानिमित्त जमलेल्या गावकरी सन्मानित मंडळी, बहुजन वर्ग व विद्यार्थी बंधूंनो, सर्वांना माहीत आहे की आज प्रजासत्ताक दिनाचा आनंद संपूर्ण भारतात साजरा होत आहे. या दिवशी मुख्य अतिथी देशाचे राष्ट्रीय ध्वज उभे केले आहे. या ध्वजाला नतमस्तक होऊन सलामी देऊन राष्ट्रगीत गातो. या राष्ट्रगीतातून भारताच्या अखंडतेची व समृद्धीची माहिती होते. राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांच्या स्मरणातून व अखंड अभ्यासून घेतले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जय जय भारत. तंटाना